नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीचं मतदान सुरू आहे. यावेळेला या मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट जोरदार गाजते. ती म्हणजे मतदानानंतर शाई पुसली जाते. आता मतदानानंतर शाई पुसली जाते हा शोध कोणी लावला, कसा लागला, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु सकाळपासूनच मतदानानंतर शाई, बोटावरची शाई पुसली जात आहे अशा बातम्या सुरू झाल्या आणि दुपारपर्यंत त्याचा नॅरेटिव्ह झाला. म्हणजे निवडणूक आयोगाला पत्रपरिषद घ्यावी लागली तातडीची. राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी परिषद घेऊन सांगितले की हा फेक नॅरेटिव्ह पसरवला जात आहे. फेक नॅरेटिव्ह म्हणजे हल्ली नॅरेटिव्हचा जमाना आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलत आहे म्हणून फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला, त्यामुळे निकाल वेगळे लागले. विधानसभा निवडणुकीत दुसराच नॅरेटिव्ह होता, त्यामुळे निकाल उलटे लागले. यावेळच्या या महापालिका निवडणुकीत सकाळपासूनच सुरू झालं की बोटावरची शाई पुसली जाते. काय नेमकं प्रकरण आहे? निवडणूक आयोगाने हे खोडून काढलेलं आहे, परंतु राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. म्हणजे त्यामुळे चर्चा आहे. पण दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त यांनी आज पत्रपरिषद घेऊन सांगितलं की शाहीचं कारण देत मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघमारे म्हणाले की राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. शाई लावल्यानंतर 10 ते 12 सेकंद लागतात. हे 10 ते 12 सेकंद मतदार हा मतदार केंद्रातच असतो. ही शाई सुकल्यानंतर कुठल्याही प्रकारे काढता येत नाही. ही शाई वेगळी नाही, ही शाई केंद्रीय निवडणूक आयोग वापरते, तीच शाई आहे. एखादा मतदार मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान करायला आला तर त्याच्यावर कारवाई होईलच. म्हणजे निवडणूक आयुक्तांनी ही जी चर्चा आहे, संभ्रम आहे, तो फेटाळून लावला आहे. निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की ही शाई आम्ही 2011 पासून वापरतोय. आता मार्कर पेनच्या माध्यमातून शाई वापरतोय. आधी ती बाटलीतून लावली जायची बोटाला, आता मार्कर पेनच्या माध्यमातून शाई वापरत आहोत. त्यामुळे याच निवडणुकीत अशा प्रकारचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे असं वाघमारे म्हणतात. निवडणूक आयुक्त असंही म्हणतात की लोकशाही आणि विधानसभा निवडणुकीतही अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. शाई सुकल्यानंतर पसरत नाही. आम्ही कोरस कंपनी शाई पेन हे 2011 पासून वापरतोय. एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरतोय, अशी माहिती वाघमारे यांनी दिली. त्यामुळे निवडणूक आयुक्तांनी तातडीने खुलासा करून आपली बाजू स्पष्ट केली आहे. निवडणूक आयुक्त म्हणाले की सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक आयोग निष्पक्ष काम करत आहे. कुठल्याही प्रकारचा फेवरेटिझम आम्ही करत नाही. पण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व गोष्टी आयोगावर ढकलल्या जात आहेत. या निमित्ताने निवडणूक आयुक्तांनी मतदारांना त्यांच्या कर्तव्याचं
जाणीव करून दिली आहे की मतदारांनी आपल्याला मतदान करायचं आहे तर आपलं नाव कुठं आहे हे आधीच शोधायला पाहिजे होतं. निवडणूक आयोगाचं ॲप आहे. निवडणूक आयोगाच्या ॲपमध्ये मतदारांना आपलं नाव शोधता आलं असतं. मतदारांची देखील जबाबदारी आहे. मतदारांनी वेळेवर त्यांचं नाव शोधून योग्य त्या पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं निवडणूक आयोग सुचवतात. त्यामुळे एकूणच हे जे म्हणजे ही जी सध्या जी चर्चा आहे की हे कसं काय असं शाही निघून जाते वगैरे वगैरे वगैरे, तर निवडणूक आयुक्तांनी सल्ला दिला आहे की शाही सुकवा, वाळवा, पुसू नका. 10 ते 12 सेकंदात ती लागते, शाही वाळते. तोपर्यंत ती शाहीला हात नका लावू. शाही सुकवा, पुसू नका. तर निवडणूक आयुक्तांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे, परंतु विरोधक वेगळ्या पद्धतीने बोलत आहेत. भाजपच्या लोकांनी या निमित्ताने निवडणूक आयोगावर बोट दाखवणाऱ्या विरोधकांवर टीका केली आहे. उद्या मतमोजणी आहे, त्यामुळे उद्या निकाल आहेत. उद्या निकालात होणाऱ्या पराभवासाठीच्या कारणांची ठाकरे बंधूंकडून तयारी सुरू आहे असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की आपण पराभव झाला तर काय स्पष्टीकरण द्यायचं, काय खुलासा करायचा, कोणाकडे बोट दाखवायचं. तर पराभवासाठीची कारणं शोधायची तयारी म्हणजे विरोधकांनी चालवली आहे की उद्याचा खुलासा काय द्यायचा, आपण हरलो तर काय द्यायचं. तर ते इकडे निवडणूक आयोगावर ढकलत आहे की शाही पुसली जाते, फलाना येते. त्याच्यातला काही भाग नाही, फेक नॅरेटिव्ह आहे. हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे पुन्हा. तरी एक विषय आहे की शाही पुसली का जाते, शाही मिटते काय. म्हणजे अनेकांनी दाखवलं आहे की ही शाही सॅनिटायझर लावलं, फलाना लावला, शाही गायब होते. तर निवडणूक आयोगाच्या एवढ्या खुलाशानंतरही, आणि त्यांनी निवडणूक आयोगाने आज म्हटलंही आहे की आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. चौकशी होत राहील, पण एक गोष्ट या निमित्ताने पुढे आली आहे आणि त्यात तो संभ्रम निवडणूक आयोगाला दूर करण्यात कितपत यश मिळालं ते आता तो त्यांचा विषय आहे. परंतु एक स्पष्ट आहे की शाही पुसली जाते. का पुसली जाते, का कोणाचा आहे, का तुमचा काय अनुभव आहे, कॉमेंट करा. नमस्कार.